जरांगे नावाच्या कुठेतरी बिंडोक माणसाने कुठेतरी जाती द्वेषाचं राजकारण सुरू केलं. जरांगे नावाच्या कुठेतरी बिंडोक माणसाने कुठेतरी जाती द्वेषाचं राजकारण सुरू केलं आणि संतोष देशमुखांचे भाऊ त्या धनंजय देशमुख जरांगेच्या आसपास राहून कुठेतरी जाती द्वेषाचं राजकारण करू लागले. बजरंग सोनवणेच्या संपर्कात राहून जातीवाद वाढवण्याचं काम केलं. त्यामुळं गावगाड्यात काय तिथं काही एकटा मराठा समाज नाही, तिथं बहुजन समाजातले सर्व लोक राहतात आणि लोकांनी कुठेतरी विकासाला महत्त्व देण्याचं काम केलं असं. जय शिवराय. मी सचिन हवळे पाटील. स्वर्गवासी संतोष अण्णा देशमुख यांच्या पत्नी अश्विनीताई देशमुख यांचा मस्साजोग ग्रामपंचायतमध्ये पराभव झाला. त्या ठिकाणी स्वरूपानंद देशमुख हे निवडून आले. त्यांचं अभिनंदन. पडलेले आपले आहे आणि निवडून आलेले आपले आहे. पण काही जातीवादी किडे, जसा तो बिनमिशाचा कुत्रमारे हा मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप करत आहे की त्यांच्यामुळं, जरांगे पाटलामुळं अश्विनीताई देशमुख यांचा पराभव झाला. ह्या जातीवादी किड्यांना कधी अक्कल येणार आहे? अरे निवडून येणारही आमचा आहे, पडणारही आमचा आहे. पण या निवडणुकीत काही जरी झालं असलं त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नव्हतं. स्वर्गवासी संतोष अण्णा देशमुख यांच्या पाठीशी अखंड मराठा समाज आणि 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार हे बांधव हे त्यांच्या पाठीशी आहे. राजकारणाशी आम्हाला देणं घेणं नव्हतं. मी या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या बांधवांना विनंती करतो, हा जो कुत्रमारे याला कोणी विचारत नव्हतं, पण त्याला एक पुन्हा बाईट देण्यासाठी, त्याला पुन्हा व्हायरल होण्यासाठी त्याला मुद्दा भेटला होता. त्याच्याकडे दुर्लक्ष करा. त्याला कोणीही मोजत नाही. स्वरूपानंद देशमुख यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि सगळ्यांनी संतोष अण्णा देशमुख, अश्विनीताई देशमुख यांच्या पाठीशी आपण आहोत हे सिद्ध करून दाखवायचे भावांनो. त्यामुळे या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये जो काही निर्णय आला असेल तो सगळ्यांनी मान्य करून घ्यायचा आहे आणि यामध्ये राजकारण आणायचं नाही. जय. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्ही पाहिला. हे होते ओबीसी नेते आणि सचिन हवळे पाटील. या दोघांमध्ये या ठिकाणी जुंपलेली आहे राजकीय जातीवाद आणि ग्रामीण विकासाची आव्हानं ही या ठिकाणी नमूद करावीशी वाटतात. स्थानिक राजकारणातलं ध्रुवीकरण आणि बहुजन समाजाच्या भूमिकेचा हा आढावा असल्याचं आपण म्हणू शकतो. तर जरांगे नावाच्या बिंडोक माणसाने जाती द्वेषाचं राजकारण सुरू केलेलं आहे. गावगाड्यात फक्त एकटा मराठा समाज नाही, तिथे बहुजन समाजातले सगळेच लोक राहतात असं या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे. तर विशिष्ट नेत्यांकडनं जाणीवपूर्वक जातीय द्वेष हा पसरवण्याचा प्रयत्न होताचा आरोप या ठिकाणी करण्यात आलेला आहे. गावगाड्यातील सर्वसमावेशक स्वरूपाकडे दुर्लक्ष करून केवळ एका समाजाचं राजकारण करणं घातक असल्याचं या ठिकाणी समोर येत आहे. लोकांनी जातीवादापेक्षा विकासाच्या राजकारणाला अधिक महत्त्व दिलं पाहिजे असं देखील सांगण्यात येतं. तर मंडळी, सचिन हवळे पाटील यांनी या ठिकाणी काही मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न केला. या संवादात मनोज जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर जातीय द्वेषाचं राजकारण करण्याचा आरोप करण्यात आलेला आहे. गाव पातळीवरील समाज हा विकासाच्या मुद्द्यांवर प्रामुख्याने यामध्ये भाष्य करण्यात आलेलं आहे. तर मनोज जरांगे यांच्यावरती कडक शब्दांमध्ये टीका करण्यात आली आहे. जातीय द्वेषाचं राजकारण सुरू केल्याचा आरोप त्यांच्यावरती झालेला आहे. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे जरांगे आणि यांच्या सानिध्यात राहून या प्रवृत्तीला खतपाणी घालत आहेत. तसंच बजरंग सोनवणे यांच्या संपर्कात राहून समाजात जातीयवाद वाढवण्याचे प्रयत्न केले जात असल्याचं या ठिकाणी नमूद करण्यात येत आहे. मंडळी, गावातल्या सामाजिक संरचनेवर भाष्य या ठिकाणी केलेलं आहे आणि ग्रामीण भागात केवळ एकटा मराठा समाज नसून सर्वची सर्व बहुजन समाजातील लोक अतिशय गुण्यागोविंदाने या ठिकाणी नांदत होते. पण जरांगेने जातीय राजकारण पेरलंय असं या ठिकाणी वाघमारे यांचं म्हणणं आहे. म्हणजे याबद्दल तुमचं मत काय? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये अवश्य नोंद करा. व्हिडिओ आवडला तर शेअर जरूर करा. धन्यवाद.